नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला खूपच लहान आहे, पण तिची ताकद खूप मोठी आहे. ही गोष्ट आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूत आहे. हो, आपण बोलतोय फास्टनर्सबद्दल. चला तर मग याचा जगात जरा खोलवर शिरूया. जरा विचार करा, एखाद्या मोठ्या मशीनचा किंवा समजा आपल्या गाडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल? अनेकांना वाटेल की इंजिन असेल किंवा कदाचित त्याचा कम्प्युटर. ही उत्तरं साहजिक आहेत, पण खरं उत्तर ऐकून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. हो, बरोबर ऐकलत. फॅस्नर, तो छोटासा स्क्रू किंवा बोल्ट जो सगळं काही एकत्र धरून ठेवतो. याच्याशिवाय जगातलं सगळ्यात शक्तिशाली इंजिनसुद्धा काहीच कामाचं नाही. इतकं महत्त्व आहे या लहानशा भागाचं. आता चुकीचा फास्टनर निवडणं ही काही साधी चूक नाहीये. उलट ते एक मोठं अपयश ठरू शकतं. याचे परिणाम इतके मोठे असू शकतात की आपण कल्पनाही करू शकत नाही. पाहूया तरी कसे. तर चुकीचा फास्टनर निवडलं तर काय होतं? बरं, त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. म्हणजे विचार करा, असुरक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अपघातही होऊ शकतात. कंपन्यांचा असेंब्लीचा खर्च उगाचच वाढतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्पादनाची क्वालिटी इतकी खाली येते की ते बाजारात टिकूच शकत नाही. म्हणजे बघा, एका छोट्याशा चुकीची किती मोठी किंमत मोजावी लागते. चला, आता आपण आपल्या ज्ञानाचा टूलबॉक्स उघडूया आणि फास्टनर्सच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया, कारण प्रत्येक कामासाठी एक खास फास्टनर बनलेला असतो. फास्टनर्सचे तसे अनेक प्रकार आहेत, जसे की रिवेट्स, पिन्स, कीज आणि अगदी एडेसिव्हसुद्धा. पण आज आपण ज्या प्रकारावर लक्ष देणार आहोत तो सगळ्यात जास्त वापरला जातो, आणि तो म्हणजे थ्रेडेड फास्टनर्स. तर मग हे थ्रेडेड फास्टनर्स नक्की काम कसे करतात? सोप्या भाषेत सांगायचं तर ते स्क्रूच्या थ्रेड्सचा किंवा आठ्यांचा वापर करून दोन भाग एकमेकांवर दाबून घट्ट पकडून ठेवतात. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, जास्तीत जास्त ताकदीसाठी थ्रेडच्या व्यासाच्या किमान 1.5 पट म्हणजे 1.5x खोलीपर्यंत स्क्रू बसवणं गरजेचं असतं. हा एक महत्त्वाचा नियम आहे. आता आपण अशा स्क्रूंबद्दल बोलूया जे आपल्याला जवळजवळ प्रत्येक असेंब्लीमध्ये पाहायला मिळतात. हे खऱ्या अर्थाने या क्षेत्राचे वर्कहॉर्स आहेत, म्हणजे सगळा भार हेच उचलतात. बरं, या दोन मुख्य प्रकारांमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, मशीन स्क्रू हे सहसा लहान आणि सामान्य कामांसाठी असतात, ज्यांची डोकी वेगवेगळ्या आकाराची असू शकतात. याउलट मशीन बोल्ट हे मोठे आणि जास्त मजबूत असतात. त्यांचं डोकं षटकोनी किंवा चौरस असतं आणि ते अशा ठिकाणी वापरतात जिथे थोडीफार मोकळीक चालते. पण जेव्हा आपल्याला ताकद, अचूकता आणि एक चांगलं फिनिशिंग या तिन्ही गोष्टी हव्या असतात, तेव्हा पिक्चरमध्ये येतो कॅप स्क्रू. हे मशीन बोल्टपेक्षा जास्त काटेकोरपणे बनवलेले असतात आणि स्टीलपासून ते टायटॅनियमपर्यंत अनेक प्रकारच्या धातूंमध्ये मिळतात. त्यामुळे अनेक खास कामांसाठी हेच योग्य ठरतात. चला, आता अशा काही फास्टनर्सबद्दल बोलूया जे खास विशिष्ट समस्या सोडवण्यासाठीच डिझाईन केलेले आहेत, जसं की एखाद्या भागाला सरकण्यापासून रोखणं किंवा प्लास्टिकसारख्या मटेरियलमध्ये थ्रेड तयार करणं. हा आहे सेट स्क्रू. हा सामान्य स्क्रूपेक्षा खूप वेगळा आहे. याचं मुख्य काम दोन भाग एकत्र दाबून ठेवणं नाही, तर एका भागाला दुसऱ्या भागावर सरकण्यापासून रोखणं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शाफ्टवर पुली घट्ट बसवण्यासाठी याचा वापर होतो. आता गंमत बघा, सेट स्क्रूच्या टोकाचा आकार त्याच्या कामानुसार बदलतो. जसं की फ्लॅट पॉइंट अशा भागांसाठी वापरतात जिथे वारंवार बदल करायचे असतात, तर कोन पॉइंटचा वापर कायमस्वरूपी फिटिंगसाठी होतो. म्हणजे प्रत्येक डिझाईनमागे एक विशिष्ट अभियांत्रिकीय विचार दडलेला आहे. आता हे डिझाईन तर बघा किती हुशारीचं आहे. सेल्फ टॅपिंग स्क्रू नरम मटेरियलमध्ये दाब देऊन स्वतःचे आटे किंवा थ्रेड्स तयार करतात, तर दुसरीकडे थ्रेड कटिंग स्क्रू हे कठीण मटेरियलमध्ये चक्क थ्रेड्स कापतात. या दोन्हीमुळे होतं काय, तर टॅपिंगची वेगळी प्रक्रियाच टाळता येते. परिणाम, वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत. आता आपण आपल्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. स्क्रूवर काही किचकट चिन्ह आणि आकडे दिसतात, नाही का? तर ही खरं तर एक भाषा आहे जी त्या स्क्रूची खरी ताकद आणि क्षमता सांगते, आणि ही भाषा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. समजा स्क्रूवर लिहिलंय M8X35. आता याचा अर्थ काय? चला, हे कोड सोपं करूया. M म्हणजे सरळ सरळ मेट्रिक थ्रेड. त्यानंतरचा आकडा 8, तो आहे स्क्रूचा व्यास म्हणजे डायमीटर, तोही मिलीमीटरमध्ये. आणि शेवटचा आकडा 35 ही आहे त्याची लांबी, अर्थात 35 मिलीमीटर. बघा किती सोपं आहे. पण खरी माहिती, खरी ताकद ही प्रॉपर्टी क्लासमध्ये दडलेली असते. हे दोन आकडे जे एका पॉइंटने वेगळे केलेले असतात, ते आपल्याला त्या स्क्रूच्या ताकदीबद्दल सगळं काही सांगतात. चला, हा कोड कसा वाचायचा ते पाहू.
समजा एका स्क्रूचा प्रॉपर्टी क्लास आहे 5.8. यातला पहिला आकडा घ्या म्हणजे 5. आपल्याला फक्त ह्या आकड्याला 100ने गुणायचं आहे. आणि आपल्याला मिळतं 500 मेगापास्कल. हे झाली त्या स्क्रूची नाममात्र तन्यता शक्ती म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ. सोप्या शब्दात तो तुटण्याआधी इतका ताण सहन करू शकतो. आता दुसरा आकडा घेऊया जो आहे 8. या आकड्याला 10ने गुणलं की आपल्याला यील्ड स्ट्रेस रेशो टक्केवारीत मिळतो. हे झालं 80%. याचा अर्थ असा की स्क्रूची यील्ड स्ट्रेस त्याच्या एकूण तन्यता शक्तीच्या 80% आहे. तर मग या सगळ्याचा अंतिम अर्थ काय? एकूण ताकद आहे 500 MPa आणि त्याचे 80% म्हणजे 400 MPa. ही झाली त्याची यील्ड स्ट्रेस. इंजिनियर्ससाठी हा आकडा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो, कारण या मर्यादेपलीकडे गेला की स्क्रू कायमचा वागतो. थोडक्यात 5.8 क्लासचा स्क्रू 400 MPa पर्यंतचा भार अगदी सुरक्षितपणे सहन करू शकतो. तर मग आज आपण काय शिकलो? फास्टनर म्हणजे फक्त धातूचे तुकडे नाहीत, ते अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेले अभियांत्रिकीचे अचूक नमुने आहेत आणि ते आपल्या सुरक्षिततेवर, खर्चावर आणि उत्पादनाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करतात. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आपल्या हातात एखादा स्क्रू येईल तेव्हा त्याच्याकडे फक्त एक वस्तू म्हणून पाहू नका. त्याच्यावरची चिन्ह वाचा, त्याचा आकार बघा. तो आपल्याला त्याच्या क्षमतेबद्दल आणि त्याच्या डिझाईन मागच्या अभियांत्रिकीबद्दल एक संपूर्ण कथा सांगत असेल.